जय शिवराय मित्रांनो, नांदेड व हिंगोली जिल्हा अतिवृष्टी नुकसान भरपाई याच्याविषयी एक छोटंसं आणि महत्त्वाचं अपडेट आहे। ते म्हणजे नेमके किती शेतकरी याच्यामध्ये पात्र करण्यात आले, त्याच्यानंतर कोणत्या तालुक्यातील शेतकरी पात्र करण्यात आले, त्याच्यानंतर कोणकोणते महसूल मंडळ याच्यामध्ये पात्र करण्यात आले आणि कोणत्या महसूल मंडळामध्ये कोणत्या शेतकऱ्यांना हेक्टरी किती हजार रुपये मिळणार आहेत याची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करूया। तर मित्रांनो, चला तर आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात। याच्यामध्ये सर्वप्रथम हिंगोली जिल्ह्याचा अपडेट पाहता। हिंगोली जिल्ह्यामध्ये एकूण 2,96,000 एवढे शेतकरी पात्र करण्यात आलेत आणि त्यांची संख्या जर पाहायला गेलं तर जे काही अनुदानाची मंजूर केले आहे तर ते 412,28,00,000 रुपये एवढा निधी या पात्र शेतकऱ्यांना मिळणार आहे। आता याच्यामध्ये नेमके कोणकोणते शेतकरी पात्र असणार आहेत, याच्यामध्ये एकूण 5 तालुके आहेत। हिंगोली जिल्ह्यामधील 5 तालुक्यामधील एकूण 33 महसूल मंडळे याच्यामध्ये पात्र करण्यात आले आणि त्या महसूल मंडळाला हेक्टरी 13,600 रुपये एवढा निधी वितरित केला जाणार आहे। त्याच्यानंतर पुढचा जिल्हा म्हणजे नांदेड जिल्हा, तर नांदेड जिल्ह्यासाठी एकूण 7,83,000 एवढे शेतकरी पात्र करण्यात आलेत आणि त्यांच्या निधीचा जर विचार केला तर एकूण 812 कोटी एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे। त्याच्यामध्ये आता एकूण नांदेड जिल्ह्यामध्ये 16 तालुके आहेत आणि 16 तालुक्यामधील एकूण 85 महसूल मंडळांची माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करत। तर मित्रांनो, याच्यामध्ये सर्वप्रथम आपण हिंगोली जिल्ह्याचा अपडेट बघूयात। हिंगोली जिल्ह्यामधील पहिला तालुका आहे वसमत तालुका आणि वसमत तालुक्यामधील जे काही पात्र महसूल मंडळ आहेत त्याच्यामध्ये वसमत महसूल मंडळ, तसेच आंबा, गिरगाव, हट्टा, हाईतनगर, कुरुंदा हे जे काही महसूल मंडळ आहेत हे सर्व महसूल मंडळ याच्यामध्ये पात्र करण्यात आले आणि ह्या सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी 13,600 रुपये एवढा निधी वितरित केला जाणार आहे। त्याच्यानंतर पुढचा तालुका म्हणजे औंढा नागनाथ तालुका। औंढा नागनाथ तालुक्यासाठी औंढा नागनाथ महसूल मंडळ, त्याच्यानंतर जवळा बाजार महसूल मंडळ, साळणा, येळेगाव, सोळंके हे महसूल मंडळ याच्यामध्ये पात्र असणार आहेत आणि ह्या सर्व शेतकऱ्यांना 13,600 एवढा निधी वितरित केला जाणार आहे। त्याच्यानंतर हिंगोली जिल्हा, हिंगोली जिल्ह्यामधील जे काही महत्त्वाचे महसूल मंडळ त्याच्यामध्ये बासमा, त्याच्यानंतर डिग्रस कराळे, हिंगोली शहर, खांबाळा, त्याच्यानंतर मालविरा, नरसी नामदेव आणि सिरसम हे महत्त्वाचे महसूल मंडळ याच्यामध्ये पात्र करण्यात आले आहेत आणि ह्या सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी 13,600 रुपये असे मिळणार आहे। त्याच्यानंतर पुढचा तालुका म्हणजे कळमनुर तालुका। कळमनुर तालुक्यामधील एकूण जे काही महसूल मंडळे पात्र आहे त्याच्यामध्ये आखाडा बाळापूर, डोंगरकडा, कळमनुरी, तसेच नंदापूर, वाकोडे आणि वारंगा फाटा म्हणजे एवढे महसूल मंडळ याच्यामध्ये पात्र करण्यात आले आणि ह्या सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी 13,600 एवढा निधी वितरित केला जाणार आहे। त्याच्यानंतर पुढचा तालुका म्हणजे शेनगाव तालुका। शेनगाव तालुक्यामधील एकूण महसूल मंडळे त्याच्यामध्ये आजेगाव सर्कल, तसेच गोरेगाव, तसेच हट्टा, पानकनेर, त्याच्यानंतर साखर आणि सेनगाव ही महसूल मंडळे याच्यामध्ये पात्र करण्यात आले। तर मित्रांनो, हे होतं महत्त्वपूर्ण अपडेट हिंगोली जिल्ह्याविषयी। एकूण एवढे महसूल मंडळ याच्यामध्ये पात्र करण्यात आले आणि ह्या सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी 13,600 रुपये एवढा निधी त्यांच्या खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे। त्याच्यानंतर आता पुढचा जिल्हा म्हणजे नांदेड जिल्हा। तर नांदेड जिल्ह्यामध्ये एकूण 16 तालुके आहेत। 16 तालुक्यामधील अर्धापूर, भोकर, बिलोली, त्याच्यानंतर देगलूर, तसेच धर्माबाद, तसेच हिमायतनगर, त्याच्यानंतर कंधार, किनवट, लोहा, माहूर, मुखेड, त्याच्यानंतर मुदखेड, नायगाव, नांदेड आणि उमरी हे महत्त्वाचे 16 तालुके आहेत आणि या 16 तालुक्यामधील एकूण जे काही महसूल मंडळे कोणकोणते महसूल मंडळे पात्र झालेत ही सुद्धा माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करत। तर मित्रांनो, सर्वात महत्त्वाचे म्हणजे पहिला आहे हिमायतनगर। हिमायतनगरमधील एकूण 3 महसूल मंडळे याच्यामध्ये पात्र करण्यात आले। त्याच्यामध्ये पहिला महसूल मंडळ हिमायतनगर, तसेच जवळगाव आणि सारसम ही 3 महसूल मंडळे याच्यामध्ये पात्र असणार आहेत आणि ह्या सर्व शेतकऱ्यांना लवकर त्यांच्या खात्यामध्ये निधी वितरित केला जाणार आहे। त्याच्यानंतर पुढचा तालुका म्हणजे कंधार तालुका। कंधार तालुक्यामध्ये एकूण 7 महसूल मंडळ आहेत आणि या 7 महसूल मंडळ म्हणजे पहिला महसूल मंडळ म्हणजे बरूळ, त्याच्यानंतर कुरुळा, त्याच्यानंतर फुलवळ, त्याच्यानंतर डिग्रस, त्याच्यानंतर उस्माननगर, कंधार आणि पेठबाद ही महत्त्वाचे महसूल मंडळे याच्यामध्ये पात्र करण्यात आलेली आहेत। त्याच्यानंतर पुढचं म्हणजे किनवट। किनवट तालुक्यामध्ये एकूण 9 महसूल मंडळ याच्यामध्ये पात्र करण्यात आले आहेत। त्यांचं जर नाव पाहायला गेलं तर पहिला बोदडी सर्कल, त्याच्यानंतर दहेली सर्कल, त्याच्यानंतर इसापूर सर्कल, त्याच्यानंतर शिवनी सर्कल, त्याच्यानंतर सांदगी सर्कल आणि उमरी सर्कल हे सर्कल याच्यामध्ये पात्र करण्यात आले आहेत। त्याच्यानंतर लोहा तालुक्यामध्ये एकूण 7 महसूल मंडळे पात्र करण्यात आले आहेत। त्याच्यामध्ये कलंबर बुद्रुक, त्याच्यानंतर कापसी, लोहा, मालकोली, तसेच सावरगाव, शेवाडीबा आणि सोनखेड ही महसूल मंडळे याच्यामध्ये पात्र करण्यात आली आहेत। त्याच्यानंतर पुढचा तालुका म्हणजे माहूर तालुका आणि माहूर तालुक्यामधील एकूण 4 महसूल मंडळे याच्यामध्ये पात्र करण्यात आले। त्याच्यामध्ये पहिलं म्हणजे माहूर, त्याच्यानंतर सिंदखेड, वाईबा आणि वाळवा ही महसूल मंडळे याच्यामध्ये पात्र करण्यात आले। त्याच्यानंतर पुढचा म्हणजे मुदखेड। तर मुदखेडमधील एकूण 3 महसूल मंडळ याच्यामध्ये पात्र करण्यात आले। पहिला महसूल मंडळ आहे बारड,
त्याच्यानंतर मुखेड आणि मुगट ही महसूल मंडळे याच्यामध्ये पात्र करण्यात आलेत। त्याच्यानंतर मुखेडमधील एकूण 8 महसूल मंडळे याच्यामध्ये पात्र करण्यात आलेत। त्याच्यामध्ये अंबुका बुद्रुक, तसेच बराळी, चांदोला, जाहूर, त्याच्यानंतर जांबा सर्कल, मुखेड सर्कल, मुक्कुरबाद सर्कल आणि येवटी सर्कल ही महसूल मंडळे याच्यामध्ये पात्र करण्यात आली आहेत। त्याच्यानंतर नायगाव, खैरगाव याच्यामध्ये एकूण 6 महसूल मंडळे पात्र करण्यात आलेत। त्याच्यामध्ये पहिला बरबडा सर्कल, त्याच्यानंतर घुंगराळा, त्याच्यानंतर कुंदूर, त्याच्यानंतर मंजाराम, नायगाव आणि नरसी ही महत्त्वाची महसूल मंडळे याच्यामध्ये पात्र करण्यात आली आहेत। त्याच्यानंतर नांदेड जिल्हा, नांदेडमधील एकूण 10 महसूल मंडळे याच्यामध्ये पात्र करण्यात आली आहेत। नांदेड तालुक्यामधील महत्त्वाचे जे काही सर्कल आहेत, लिमगाव सर्कल, नालेश्वर सर्कल, तसेच नांदेड शहर आणि नांदेड ग्रामीण, त्याच्यानंतर तरोडा बुद्रुक, त्याच्यानंतर तुपा, तसेच वाराणसी, त्याच्यानंतर वजीराबाद, त्याच्यानंतर विष्णुपुरी आणि नालेगाव ही महसूल मंडळे याच्यामध्ये पात्र करण्यात आलेत। त्याच्यानंतर उमरी तालुक्यामध्ये एकूण 4 महसूल मंडळे याच्यामध्ये पात्र करण्यात आलेत। त्याच्यामध्ये धानोरा सर्कल, गोलेगाव सर्कल, सिंधी सर्कल आणि उमरी सर्कल ही महत्त्वाची मंडळे याच्यामध्ये पात्र करण्यात आलेत। त्याच्यानंतर धर्माबाद तालुक्यामध्ये एकूण 4 महसूल मंडळे याच्यामध्ये पात्र करण्यात आलेत। त्याच्यामध्ये धर्माबाद एक सर्कल, जरीकोट सर्कल, त्याच्यानंतर कारखेली आणि सिंदकोळ ही महत्त्वाची सर्कल याच्यामध्ये पात्र असणार आहेत। त्याच्यानंतर देगलूर तालुक्यातील एकूण 7 महसूल मंडळे याच्यामध्ये पात्र करण्यात आली आहेत आणि त्या 7 मध्ये त्यांची नावे देगलूर एक महसूल मंडळ, तसेच हमेगाव, तसेच खानपूर, त्याच्यानंतर मालेगाव सर्कल, मारखेड सर्कल, नरंगळ खुर्द आणि शहापूर ही महत्त्वाची मंडळे याच्यामध्ये पात्र करण्यात आली आहेत। त्याच्यानंतर बिलोली तालुक्यामधील एकूण 6 महसूल मंडळे याच्यामध्ये पात्र करण्यात आले आहेत। त्याच्यामध्ये अहमदापूर, तसेच बिलोली, त्याच्यानंतर कुंदलवाडी, लोहगाव, रामतीर्थ आणि सागरोती ही महत्त्वाची मंडळे याच्यामध्ये पात्र करण्यात आली आहेत। त्याच्यानंतर भोकरमधील एकूण 5 महसूल मंडळे पात्र करण्यात आले आहेत। त्याची नावं भोकर महसूल मंडळ, भोसे, त्याच्यानंतर किनी, त्याच्यानंतर मतोल आणि मोगली ही महत्त्वाची महसूल मंडळे याच्यामध्ये पात्र करण्यात आली। त्याच्यानंतर अर्धापूर म्हणजे आता शेवटचा तालुका म्हणजे अर्धापूरमधील एकूण 3 महसूल मंडळे याच्यामध्ये पात्र करण्यात आले। त्याच्यामध्ये अर्धापूर महसूल मंडळ, दाभड महसूल मंडळ आणि त्याच्यानंतर मालेगाव ही महसूल मंडळे याच्यामध्ये पात्र करण्यात आले। तर मित्रांनो, हे होतं अतिशय महत्त्वाचं अपडेट की कोणते मंडळ याच्यामध्ये पात्र आहेत, कोणते तालुके पात्र आहेत, ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केले। तर मित्रांनो, हे अपडेट नेमकं तुम्हाला कसं वाटलं आणि सर्वात महत्त्व म्हणजे तुम्ही आमच्या चॅनल जर नवीन असाल तर चॅनल एकदा नक्की सबस्क्राईब करून ठेवा, कारण या साईडला दिसत असलेल्या काळ्या पिवळ्या लाल कोणत्याही बटनला क्लिक करा जेणेकरून तुम्ही आमचे सबस्क्रायबर व्हा आणि तुमच्यासमोर अशा प्रकारची संपूर्ण माहिती सर्वात प्रथम मिळेल। तर आता मित्रांनो, भेटत राहू नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह। धन्यवाद।